शेतात कापणी सुरू असताना मजुरांना उग्र वास येऊ लागला आणि संशयास्पद अशा गोणपाटात मृतदेह असल्याची शंका आली। मजुरांनी तात्काळ गावात जाऊन पोलिसांना या संदर्भात माहिती दिली। पोलिसांनी गोणपाटाची पाहणी केली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्या गोणपाटात गावातीलच मुलीचा, जी काही दिवसांपासून बेपत्ता होती, तिचा मृतदेह होता। धुळ्यातील सिंदखेडा तालुक्यातील विरदेल या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। विरदेल इथल्या आदिवासी गावात राहणारी गायत्री ठाकरे ही 5 जानेवारीपासून बेपत्ता होती। सदर बॉडी ही दिनांक 5 फेब्रुवारीला ही गायत्री ठाकरे या मुलीची मिसिंग झाली होती। साधारण 15 वर्षाची मुलगी आहे आणि तिचा अपहरणाचा गुन्हा आम्ही 5 फेब्रुवारीला दाखल केला होता। तिची टीव्ही डेड बॉडी असल्याची खात्री पटली। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी आमचे पीआय एलसीबी त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक यांनी देखील भेट दिली। ती डेड बॉडी त्या मुलीचीच असल्याची खात्री पटलेली आहे। प्राथमिकदृष्ट्या गळा आवळून खून केल्याचा आणि त्यानंतर मृतदेह लपवण्याच्या याच्याने तो मृतदेह पोत्यात लपवून तो त्या शेतामध्ये टाकण्याचं प्रथमदृष्ट्या निदर्शनास येत आहे। ह्या घटनेचा अनुषंगाने आम्ही कलम 302-201 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। भावाला जेवणासाठी डब्बा द्यायला गेलेली गायत्री पुन्हा परतलीच नाही। नातेवाईकांकडून तिचा सगळीकडे शोध घेण्यात आला आणि शेवटी तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली। तिचा तपास देखील सुरू होता, शोध देखील सुरू होता, पण 11 तारखेला मृतदेह सापडल्यानं नातेवाईकांनी हंबरडा फोडला। आमच्या गावातील विरदेल येथील 14 वर्षीय गायत्री नावाची जी मुलगी आहे, ती शेतामध्ये भावाला टिफिन देण्यासाठी गेली होती। 5-7 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। टिफिन गेल्यानंतर ती त्यानंतर घरी परतलीच नाही। आईवडिलांनी भरपूर शोध घेतला। म्हणजे आदिवासी समाजातली ही आमच्या गावातली एकदम भयानक घटना घडलेली आहे। म्हणून प्रशासनाकडे आमची मागणी आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना त्वरित ताब्यात घ्या, त्यांना योग्य ती शिक्षा करा, त्वरित कार्यवाही करा। असे जर घडले नाही, प्रशासनाने जर आम्हाला या चिमुकलीला जर न्याय दिला नाही, तर धुळे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो आहे हा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल न्यायासाठी। शेतात काम करत असताना उग्रवास आल्यानं मजुरांना संशय आला। या संदर्भात पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। गोणपाट फाडल्यावर त्यात कुजलेला मृतदेह होता। गळा आवळून हत्या करून हा मृतदेह गोणपाटात टाकून फेकण्यात आलेला। दरम्यान गायत्रीच्या अपहरणाची तक्रार नोंद असल्यानं तिच्या घरच्यांना बोलावलं असता हा मृतदेह गायत्रीचाच असल्याचं निदर्शनास आलं। गळा आवळून खून केल्यानंतर तो मृतदेह गोणपाटात टाकून शेतात फेकल्यानं संपूर्ण शेतात आणखी काही पुरावे मिळतात का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। अत्यंत क्रूर पद्धतीनं गायत्रीची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा खून कोणी केला आणि का केला या प्रकरणी पोलीस शोध घेत आहेत। अमोल राजपूतसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।